नमस्कार माझ्या YouTube फॅमिलीला नमस्कार, भाऊ बहिणीला नमस्कार। झालं का जेवण चहा पाणी? पापुड्या करते, तांदळाची पापुडी करायची नाही म्हणत होती, पण काय करता, इकत आणलं का बाजारचं बघा। आता मी गाणं म्हणणार आहे, बहीण भावंडाचं गाणं म्हणणार आहे। नको रे दादा घमिंड करू, या श्रीमंतीच्या पायी म्हणते गाणं, थांबा। पण तुम्हाला सांगते, एकत्रीच्या पापुड्या आणल्या गुरुवारी बाजारातून। एक पुडा निघला कच्चा, एक आला तर ती मीठ बी नकून काय बी नकून, निवळ कसलं फुगली बी नाही पापुडी। त्याच्यामुळे आपलं घरचं ऐकत नाही, तर म्हणून मी घरी पापुड्या करायला लागली माता बहिणीनं। आपण पापुड्या घरी करायला लागले, तांदळाच्या पापुड्या त्या अशा मिशनने केल्यात घरी आपल्या। मिशनने केले त्या पापुड्या बघा कसल्या मोठ्या मोठ्या होत्या त्या, आली त्या का मी म्हणणार आहे गाणं बहीण भावंडासाठी। आता जी लाडकी बहीण योजनेची पगार जी यायला लागली का माता बहिणीनो, तुम्हाला खरं सांगते भावानो माझ्या सगळ्याला, तर माझ्या लाडक्या बहिणी इतक्या खुश आहे त्या सांगते तुम्हाला माता बहिणी माझ्या। जी सरकारनं लाडकी बहीण योजना पगार चालू केली का, त्याच्यामुळं माता बहिणी सगळ्या खुश आहेत। त्यांना काय का होईना वाट बघायला लागले की आपल्याला पगार यायला लागली त्याची। आता का आज किती तारीख आहे म्हणत होत्या इथल्या ताई दोघी तिघी, आज जयश्रीताई आज किती तारीख आहे म्हणलं, बघा की कॅलेंडर आहे, आपली पगार येईल म्हणले। आता इतक्या खुश की लय, खरंच लय खुश आहे त्या, म्हणजे माहेरची आशा राहिली नाही त्यांना काहीच, की आपल्या इकडला भाऊ आता महिन्याला पगार देते म्हणते त्या। जे सरकारने, मी तर सरकाराची लय लय आभारी आहे बरं का, की खरंच कितीतरी अडचणीला पैसा उभा राहायला लागला। यंदा बाय ज्वारी घेतल्या, गहू घेतल्या, म्हणजे घरात खुश। कोणी लाईट बिल टायमाला माझ्याकडे हाय धरा म्हणतेल्या, किरकिरी घरात कमी झाली बऱ्याच जणांच्या। काही जणांचे नवरा म्हणायचे मी एकटाच बघतोय, तुझं आहे का काय, मी एकटाच काम करतोय, तुझं आहे का काय। त्याच्यामुळे किरकिर बी कमी झाली, की बाबा हातभार माझ्या आल्या लाडक्या बहिणीचं जरा भरा लाईट बिल म्हणते ते लगेचच, म्हणजे भांडण हे कमी झालं बघा। घरातली भांडणं बी मिटली हे पगारीमुळं। म्हणून आता लाडकी बहीण काय म्हणते भावाला बघा, बहिणीनं भावाला फोन केलेला आहे। बहिणीनं काय केलंय, भावाला फोन केला आणि भावाला म्हणते, अरे दादा तू माझी काळजी करू नको आता। का असं म्हणते, अरे दादा सरकार बी मला पैसे आता द्यायला लागलाय। जी लाडकी बहीण योजना आहे 1,500, कोणी 2100 रुपये म्हणते, पण 1,500 आता ह्या वारीचा हप्ता आल्यावर कळेल किती येते। तर त्याच्यामुळं काय म्हणते लाडकी बहीण, की दादा माझी तू काळजी करू नको, आता मला इकडलं येतंय दादा, काय का होईना सरकारनं चालू केलंय, मी माझ्या संसारात सुखात आहे दादा, पण तू एक तरी वेळेस माझ्याकडे येऊन जा रे दादा। आता माझी पगार आली ना मी नक्की भेटायला येते। असं कोण म्हणते, बहीण भावाला म्हणते की दादा मी नक्की आता तुझ्याकडे येते भेटायला, अशी बहीण भावाला म्हणते। म्हणून आपल्याला आता ह्या गाण्यातून काय म्हणायचंय बघा, बहीण भावाला काय म्हणते ऐका। नको रे दादा घमेंड करू त्या श्रीमंतीच्या पायी, अरे नको रे दादा घमेंड करू त्या दौलतीच्या पायी। ही दुबळी बहीण काही मागणार नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही। नको रे दादा घमेंड करू त्या श्रीमंतीच्या पायी, नको रे दादा घमेंड करू त्या दौलतीच्या पायी। ही दुबळी बहीण काही मागणार नाही, दादा आता माझी काळजी करू नको काय तू। म्हणून बहीण भावाला काय म्हणते ऐका, वाटते हमेशा तू माझ्या घरी यावा, खाऊन या मीठ भाकर भेटून या जाव, खाऊन या मीठ भाकर भेटून या जाव। अरे बेटा याला मन माझे होते लाई लाई,
भेटायाला मन माझे होते लाई लाई, ही दुबळी बहीण काही मागणार नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. आणि सारखं म्हणते दादा मी तुझी लय वाट बघते. माता बहिणीनं ऐका, बहीण काय म्हणते भावाला, अरे दादा तुझी मी लय वाट बघते बघ. बहीण भावाला काय म्हणते, अरे दादा मी तुझी लय वाट बघते, तर तू नक्की येऊन जा. म्हणून ती येणाऱ्या जाणाऱ्याला काय म्हणते, पाहते रे वाट तुझी प्रत्येक सणाला, पाहते रे वाट तुझी प्रत्येक सणाला, विचारिते कुशली येणाऱ्या जाणाऱ्याला. कुणी बी येणार जाणार असते गावाकडची माणसं, मग येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणते, अहो माझा दादा दिसला का, माझा दादा दिसला का, माझ्या दादाची तब्येत बरी आहे का हो. हे विचारिते कुशली येणाऱ्या जाणाऱ्याला, निराशा होते तुका रे येत नाही, निराशा होते तुका रे येत नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. मग बहीण भावाला काय म्हणते, अरे दादा तू विसरू नको रे दादा, ते आपल्या आठवणी आई वडिलांनी आपल्याला कसं सांभाळलंय. अरे काही जरी आणलं आईनं तरी आपल्याला खायला सगळ्याला वाटून वाटून देत होती ना आई. दादा आहे ना तुझ्या लक्षात, असं कोण म्हणतंय, बहीण भावाला म्हणते. म्हणून बहीण भावाला काय म्हणते, विसरू नको दादा तू सीमा बंधनाची, अतुट माया आहे घे परीक्षा चंदनाची, आतुरल्या मनाने वाटण्यारून पायी, ही दुबळी बहीण काही मागणार नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. आणि आता दादा बघ बहीण भावाला काय म्हणते, अरे दादा आता आई वडिलाच्या माघारी दादा आणि तू आणि वहिनीच मला आई वडील असल्यासारखं वाटते की रे दादा. म्हणून दादा झालं गेलं विसरून दादा, भांडण आपण कधीच करायचं नाही. संपला जिव्हाळा त्या माय माऊलीचा, लागला उन्हाळा धरण सावलीचा, लागला उन्हाळा धरण सावलीचा, साडी चोळी घेऊ नको काही मागणार नाही. अरे दादा तू साडी चोळी तुला मी काही मागणार नाही. बहीण भावाला म्हणती, अरे दादा तुला साडी चोळी काही मागणार नाही, मी सुखात आहे बघ. साडी चोळी घेऊ नको काही मागणार नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. नको रे दादा गमेंड करू त्या श्रीमंतीच्या पायी, अरे नको रे दादा गमेंड करू त्या दौलतीच्या पायी, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. काही गाण्यातलं चुकलं तर माफ करी जा माता बहिणीनं.